नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा रँक 30,000च्या आत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया कोट्यामधून ओपन, EWS, OBC, SC आणि ST, वास्तविक SC ST साठी थोडासा वेगळा रँक आहे, पाठीमागे आपण बोललोच आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्याच्या 15% मधून अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठी रिझल्ट लागल्यापासून पहिल्यांदा जी आता प्रोसेस सुरू होणार आहे त्या काउन्सिलिंगला आपण MCC ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग असं म्हणतो. MCC मध्ये मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, ऑल इंडिया कोटा म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये असणारे जेवढे सर्व गव्हर्नमेंट MBBSचे त्याचबरोबर BDSच्या कॉलेजेससाठी 3 किंवा 4 किंवा 5 राऊंडमधून आपल्याला संपूर्ण प्रोसेस राबवणाऱ्या प्रक्रियेला आपण सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो. या ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व MBBS कॉलेजेसचे रँकिंग आपल्याकडे कोणाकडेही उपस्थित नसणार आहे. वास्तविक जे काही विद्यार्थी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही सर्व सुविधा देत असतो. परंतु पहिल्यांदा आम्ही संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामधल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या एम्स, जिपमर, त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा, त्याचबरोबर 2 सेंट्रल युनिव्हर्सिटी पण आहेत, त्याला आपण अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी असं म्हणतो, त्याचबरोबर BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असं सुद्धा म्हणतो. या दोन्ही युनिव्हर्सिटी आणि त्याचबरोबर एम्समधील सगळी कॉलेजेस आणि जिपमरचे 2 कॉलेजेस आणि संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या MBBSच्या कॉलेजमधील 15% सीट्स 2025 मधल्या, आता 26 मध्ये वाढ आली तर ह्याच्यामध्ये तो ॲड करता येऊ शकेल, परंतु आपण 2025 मध्ये जे काही कॉलेजेस होते त्याच्यासाठीची चॉईस फिलिंगच्या संदर्भामध्ये MCC ऑल इंडिया कोटा MBBS इन्फॉर्मेशन ब्रोशर 2026 चॉईस लिस्ट फॉर MBBS 2026 MCC काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही धोरणात्मक निवडी म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याच्या संदर्भातलं एक बुकलेट आपण तयार केलेलं आहे. हे बुकलेट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे. हे लिंकवरती तुम्ही जाऊन डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण भारत देशातल्या MBBS कॉलेजचे रँकिंगनुसार चॉईस फिलिंग आपल्याला करता येते. वास्तविक याच्यामध्ये गुणवत्तेचा क्रम वास्तविक हे मराठीमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याची पसंती आणि जवळीकता, त्यामध्ये त्रिज्यामध्ये आपल्यापासूनचं अंतर, शुल्क रचना म्हणजे त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर आणि आर्थिक नियोजन या सर्वांचा विचार करतो आणि पदव्युत्तर अंतर्गत कोटा आणि भविष्यातील फायदे, जुन्या आणि नवीन संस्था या संदर्भातलं, एम्सच्या संदर्भातली तुमची काही स्ट्रॅटेजी आणि बॉन्डच्या संदर्भातल्या आणि नेक्स्ट परीक्षेच्या बाबतीतली तयारी या सर्वांचा विचार केलेला आहे. हे आपण इंग्लिशमध्ये पाहू. स्ट्रॅटेजिक चॉईस फिलिंग फॉर MCC काउन्सिलिंग ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला चॉईस फिलिंग करत असताना संपूर्ण भारत देशातील MBBSचे कॉलेजेस कोणत्या क्रमाने लावायला पाहिजे, त्याच्यामध्ये टॉपचा क्रम कोणता असला पाहिजे या संदर्भातले खूप सारे प्रश्न असतात. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टीमध्ये विचार केलेला आहे. इथं मेरिटचा एक विचार केला गेला आहे. त्यानंतर प्रायोरिटी जे आहे ते आपल्यापासून तर अंतर आणि आपल्यापासूनचं शहर याचा तुम्ही प्रायोरिटीने विचार करा. त्यानंतर फी स्ट्रक्चर आणि फायनान्शियल प्लॅनिंगच्यासाठी सुद्धा विचार करू शकता. त्याचबरोबर PG, इंटरनल कोटा, फ्युचर बेनिफिट्स यामध्ये विचार केला गेलेला आहे. लिगसी वर्सेस न्यू इन्स्टिट्यूट्स म्हणजे जुनं कॉलेज आणि नवीन कॉलेज याचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला आहे. त्याचबरोबर हे चॉईस फिलिंग बनवत असताना बॉन्ड कंडिशन, नेक्स्ट एक्झाम रेडीनेस या संदर्भामध्ये सुद्धा सर्व गोष्टी आपल्यासाठी जी बनवण्यासाठी जी चॉईस फिलिंग दिले त्याचा विचार केला गेला आहे. एक्सपर्ट टिप फॉर 2026 ॲस्पिरंट्स बिफोर फिलिंग युअर चॉईसेस ऑनलाईन राईट युअर फायनल लिस्ट ऑन पेपर. एका कोऱ्या कागदावरती तुमची स्वतःची एक फायनल लिस्ट बनवा. रिव्ह्यू इट मल्टिपल टाइम्स ऑफ एन्श्युअर इन ऑर्डर इज करेक्ट. फर्स्ट राऊंड कॅन्डिडेट्स विथ हाय मार्क्स should focus only top tier colleges to keep their options open for the second round. हा जो सगळ्यात टॉपिक महत्त्वाचा आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. यासाठी हे मराठीमधून सुद्धा आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे सर्व आपण वाचून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजिक बनवू शकता. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती जाऊया. ते म्हणजे हे जे संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या कॉलेजेसमध्ये हे बघा, करिअर मेकिंग गायडन्स ऑल इंडिया कोटा स्ट्रॅटेजिक
चॉईस फिलिंग, म्हणजे चॉईस फिलिंग ऑल इंडिया कोट्यातली क्रमवार कशी लावायला पाहिजे या संदर्भात एम्स दिल्ली पहिल्यांदा या ठिकाणी याचं स्टेट आम्ही दिलं आहे. या ठिकाणी एक प्रायोरिटी म्हणजे ऑर्डर कोणत्या ठिकाणाप्रमाणे लावायला पाहिजे, 1 नंबरची चॉईस एम्स दिल्ली द्यायला पाहिजे. त्यानंतर स्टेट कोणता आहे ते बघा. त्याची स्थापना 1956 साली आणि त्याची फीस 1628 रुपये आहे. त्यानंतर 2 नंबरला VMMC आहे, त्यामध्ये वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज अँड सफदरजंग हॉस्पिटल न्यू दिल्ली हे सुद्धा 2 नंबरला टाकायचे. 2002ची स्थापना आहे, 53,500 फीज आहे. त्यानंतर मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली या ठिकाणी सुद्धा हे दिल्लीमधलं 1958 सालीची स्थापना आहे आणि 2758 रुपये एवढी फीज आहे. हे सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यानंतर 4थ्या नंबरला अटल बिहारी वाजपेयी मेडिकल सायन्सेस अँड डॉक्टर RML मेडिकल हॉस्पिटल न्यू दिल्ली, जिपमर पॉंडिचेरी, एम्स जोधपूर आपण 6 नंबरला घेतले. त्यानंतर न्यू दिल्लीमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली, एम्स भोपाळ 9व्या नंबरला तिथे मध्य प्रदेश याची स्थापना. त्यानंतर एम्स भुवनेश्वर, एम्स ऋषिकेश, एम्स नागपूर, रायपूर, पटना यामध्ये यांचे राज्य दिले, त्याची स्थापना दिली आणि या ठिकाणी 5,800 एवढी फीज वगैरे दिली आहे. संपूर्ण 5 वर्षाची फीज आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल्स चंदीगड या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या प्रायोरिटीनं कॉलेज दिलं आहे. इकडे पाहायला गेलं तर आपण महाराष्ट्राचं 20व्या नंबरला सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई दिलेलं आहे. ह्याची 1,61,000 एवढी फीज आहे. हे सर्व राज्याची आणि संपूर्ण भारत देशामध्ये. नंतर बँगलोर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे टॉपचं कॉलेज आहे, या ठिकाणी 75,000 एवढी फीज आहे. एम्स मंगलगिरी, भटिंडा, बीबीनगर, कल्याणी, लखनौ, गोरखपूर आणि एम्स बिलासपूर याला आपण रँकिंग वाईज दिलं आहे. त्यानंतर दिल्लीमधील एक कॉलेज आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील हे कॉलेज BJ मेडिकल कॉलेज पुणे 33व्या नंबरला दिले. एम्स राजकोट, रायबरेली, देवगड आणि गुवाहाटी आणि जेम्स जम्मू ह्याला आपण BJच्या खाली दिले बघा. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज शिमला, त्याचबरोबर तेलंगणामधील हे कॉलेज सिकंदराबादला आहे. मेडिकल कॉलेज कोलकाता हे सगळे रँकिंग वाईज कॉलेजेस आहेत. त्यानंतर सुरतचं 45व्या नंबरला आहे. जिपमर कराईकालला आपण 46व्या नंबरला दिलेला आहे. त्यानंतर सरदार पटेल मेडिकल कॉलेज बिकानेर राजस्थान हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे मुस्लिमांसाठी उत्तर प्रदेश 60,300 फी आहे. 1961 सालीची स्थापना आहे. मुंबईचं JJ हॉस्पिटलचं ग्रँड मेडिकल कॉलेज आपण या ठिकाणी 52व्या नंबरला दिलं आहे. उस्मानिया मेडिकल कॉलेज तेलंगणामधलं कोटीचं टॉपचं कॉलेज आहे. 12,000 रुपये फक्त फीज आहे. 1946ची स्थापना आहे. ESIC मेडिकल कॉलेज जयपूर 1 नंबर कॉलेज आहे. हैदराबाद, पटना मेडिकल कॉलेज पटना अशा पद्धतीनं हे सर्व आपण दिलेले आहे. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर टॉपच्या कॉलेजमध्ये विशाखापट्टणममध्ये आंध्र मेडिकल कॉलेज आहे. महाराष्ट्रातलं टोपेवाला नायर मेडिकल कॉलेज मुंबई हे 1964 साली स्थापना, 1,52,000 एवढी फीज आहे. त्यानंतर केरळा, राजस्थान, झारखंड, महाराष्ट्रामधलं इकडे आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर 81व्या नंबरला दिलेला आहे. त्यानंतर कर्नाटकमधील हे कॉलेज बघा, हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे. हरियाणा, कर्नाटकमधील मैसूर मेडिकल कॉलेज मैसूर, मध्य प्रदेश, राजस्थान. त्यानंतर आपण इकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई महाराष्ट्र हे सुद्धा JMC मुंबई असं म्हटलं जातं. हे सुद्धा कॉलेज खूप छान आहे. हे LTMC आपण याला म्हणूया. त्यानंतर आपल्या हे सर्व महाराष्ट्रातील आणखी कॉलेज राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे हे आपण याला 124व्या नंबरला दिलेलं आहे. वास्तविक पाहता हे सर्व चॉईस फिलिंगमध्ये अंधेरीचं ESIC कॉलेज 131 नंबरला दिले. बरेचसे कॉलेज महाराष्ट्रातलं परत इंदिरा गांधी IGMC नागपूर हे सर्व कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमधील महाराष्ट्राचं पाहणे बारामतीचं कॉलेज 157व्या नंबरला आपण दिलेलं आहे. वास्तविक हे ऑल इंडिया कोट्यामधील संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या कॉलेजची फीज, त्याची स्थापना आणि त्यांचं राज्य आणि त्याचं नाव आणि ते कितीव्या नंबरला प्रायोरिटीने आपण ठेवायला पाहिजे हे आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे कॉलेज इकडे बघायला उत्तर प्रदेशमधलं आझमगड वगैरे या सर्वमध्ये हे जी आहे ती स्टँडर्ड चॉईस फिलिंग आहे. वास्तविक हे सगळी चॉईस फिलिंग जशी आहे तशी लावायला पाहिजे का? नाही. आपण ज्या ठिकाणी जाणारच नाही त्या कॉलेजला जाण्याचा अर्थच नाही. वास्तविक पाहता आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आलं तर गेल्या वर्षीच्या तिन्ही राऊंडचे म्हणजे ओपन, EWS, SC, ST आणि OBC या 5ही कॅटेगरीचा तिन्ही राऊंडचा कट ऑफ, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफची आपली PDF उपलब्ध आहे. ती PDF जर आपण पाहिली तर 100% आपल्याला कोणतं कॉलेज मिळेल हे लक्षात येऊ शकतं.
परंतु ओपन आणि EWS आणि OBCसाठी 30 ते 31,000 एवढाच रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व उपयोगी आहे. त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोग नाही आहे. हे सर्व आपण 303 इकडे झारखंडमधील कॉलेज, महाराष्ट्रातलं हे कॉलेज कोणतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा हे आपण 307 नंबरला दिले. महाराष्ट्रामधील हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व कॉलेजेसची यादी आपण यामध्ये पाहायला मिळते. ही सर्व यादी तुम्हाला मी तुमच्या मोबाईलमध्ये देणार आहे, त्यामुळे काही काळजी करण्याचे काम नाही. आपण यानंतर 400 क्रमांकाला एक जे कॉलेज दिलेलं आहे, 400व्या नंबरला दिलेलं कॉलेज जे आहे ते GMC राजमहेंद्रम हे आंध्र प्रदेशमधील आहे. हिंगोली कॉलेज 398ला दिलेलं आहे आपण. यानंतर हे सर्व आपल्या संपूर्ण भारत देशामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधील सर्वात शेवटच्या क्रमांकाचं कॉलेज नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कोहिमा नागालँडमधील आहे. हे कॉलेजला आपण सर्वात शेवटचा क्रमांक दिला आहे. वास्तविक ह्याचं मेरिट थोडंसं कमी असतं, यानुसार आपण या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत ह्या सर्व चॉईस देत असताना हे तुमच्याकडे आपल्या मोबाईल नंबरमध्ये खाली एक लिंक पेस्ट केलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हे 445 कॉलेजेसची यादी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर या डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि हे जे संपूर्ण कॉलेजेसबद्दल कशा प्रकारे तुम्हाला चॉईस फिलिंग करायला पाहिजे हे सर्व गोष्टी मार्गदर्शक तत्त्व याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर ही जी लिस्ट आहे, ह्या लिस्टमध्ये आता समजा उदाहरणार्थ आपण ज्या कॉलेजला जाणारच नाही त्या कॉलेजचं नाव त्यामधून वगळायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ धरून चला, मी न्यू दिल्ली एमसीला दिल्लीला जाणार आहे का? हो. आता समजा मला मार्क 30,000 रँक आहे, तर मला मिळणार आहे का? नाही मिळणार. ऑल इंडिया 50 किंवा 55 रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला फक्त मिळतं. 100च्या आत रँक असणाऱ्याला एम्स दिल्ली मिळतं. मग मी टाकायचं नाही का? टाकायचं. आपण हायर टू लोअर टाकू शकता. ज्या ठिकाणी मी जाणारच नाही ते कॉलेज तुम्ही यातून वगळून घ्या आणि स्वतःची एक चॉईस लिस्ट बनवा. म्हणजेच आपण आता समजा सफदरजंग सारख्या हॉस्पिटलला आपल्याला मिळणार नाही, भाग सोडून द्या. आपल्याला मिळणार आहे का न मिळणार याच्यावर विचार करू नका. फक्त मिळालं तर जाणार का? हो म्हणलं तर ते कॉलेज टाकायचं आहे. आणि जाणारच नाही, मला खूप दूर आहे, मला काही गरज नाही असं वाटत असेल त्यांनी ते कॉलेज गाळून स्वतःची एक सेपरेट लिस्ट बनवायची आहे आणि ती लिस्ट आपल्याला चॉईस फिलिंगसाठी उपयोगी येऊ शकणार आहे. वास्तविक सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हे 445चे गव्हर्नमेंट MBBS ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला जे आता MCC काउन्सिलिंग 5 ते 6 दिवसात सुरू होईल, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी ओपन EWS विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज, असं 11,000 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांना OBC SC STंना 5,000 डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला या रजिस्ट्रेशनमध्ये जाता येतं. चॉईस फिलिंग आपल्याला करता येते. रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग नंतर आपल्याला अलॉटमेंट येते आणि नंतर रिपोर्टिंगचे 5-6 दिवस असतात. हा 15 ते 18 दिवसाचा पिरियड आपल्याला मिळतो. त्यामधील ही लिस्ट तुम्ही स्वतःची बनवून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तिथे जाता येते. तुमची कमीत कमी लिस्ट कितीही होऊ शकते, जास्तीत जास्त पण होऊ शकते. तुम्हाला ऑल इंडिया कोट्यात जायचंच नसेल तर मात्र तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जाऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी डीम कॉलेजची लिस्ट वेगळी आहे, ती आपण परत तुम्हाला पाठवणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज आणि त्याची स्थापना आणि त्यामध्ये ठिकाणी पेशंट फ्लो आणि त्या ठिकाणी असलेली फी, त्याची इन्क्रीमेंट, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहे. तोपर्यंत ऑल इंडिया कोट्यामध्ये असणाऱ्या ह्या चॉईस फिलिंगच्या संदर्भामध्ये एक सर्वात महत्त्वाचा बघा, चॉईस फिलिंग, आपल्याला जी चॉईस फिलिंग करायची त्या संदर्भातला एक सुंदर महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. असे सर्व विद्यार्थी याचा वापर करून घेता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर, जो काही लिंक दिले त्यावरती क्लिक करा, डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढून घ्या आणि स्वतःची एक लिस्ट बनवा आणि ती तुम्ही चॉईस फिलिंगला लावू शकता. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला करिअरचा मार्ग सुकर बनावावा यासाठी आपण ही एक सिरीज राबवत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आजपर्यंत जर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर पर्सनल गायडन्समध्ये यायचं असेल तर आपण आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.